श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीमद्भागवतमहापुराणे पंचमस्कन्धे अथैकादशोऽध्यायः। राजा रहुगणाला भरताचा उपदेश। जडभरत म्हणाला, राजा, तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस, म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही। या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारित नाहीत। हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत, कारण वेदवाक्ये सुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत। रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही। गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद वाक्ये सुद्धा समर्थ नाहीत। जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व, रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो। हे मन वासनामय विषयासक्त गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे। हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते। हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे। हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुखदुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते। जोपर्यंत हे मन असते, तोपर्यंत जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात। म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात। विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते, तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते। जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते, त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते। हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत। तसेच 5 प्रकारची कर्मे, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात। गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय होत। मलत्याग, संभोग, जाणे येणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत। तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे। काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात। मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो आणि कोट्यवधी भेदांमध्ये व्यक्त होतात, परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच यांचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही। मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे। हे विशेषतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मांतच प्रवृत्त होऊन राहते। यावरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात। जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रकट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात। या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षीरूपाने पाहत राहतो। हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्व व्यापक, जगताचे आदिकारण, परिपूर्ण,
प्रत्यक्ष स्वयंप्रकाश अजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्व साक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधिरूपा मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते. हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जर तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्रीगुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. अध्याय 11 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया पंचमस्कंधे ब्राह्मण रहुगण संवादे 11दशोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी. उद्धारावे चैतन्यगण सद्गुरु श्रीहरिराया. सदांतरियासे नाम तुझे कळू दे मला सत्य कर्तव्य माझे. तुझ्या थोर कृपे पळो दूर माया. क्षमा कर श्री सद्गुरुराया. काही मला सेवनहीन झाले तथापि तेणे मज उद्धरिले. आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाना. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.